थांबा थांबा थांबा. आता ना तुमची मशीन बंद पडली, धागा तोडते, मशीन पूर्ण जाम झाले, फिरतच नाही. ह्या छोट्या छोट्या प्रॉब्लेमसाठी मशीनच्या डॉक्टरला बोलवायची गरज नाही. तर त्याच्यावरती मीच सांगणार आहे आता उपयुक्तफुल व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे स्किप करायचं नाही. प्रत्येक माझ्या शब्दात, प्रत्येक लाईनमध्ये तुम्हाला कोणती ना कोणती ट्रिक्स भेटणार आहे, जेणे तुम्ही तुमची मशीनची लाईफ वाढवू शकता. तर बघा, मी इथला धागा काढलाय कारण आपली मशीन ना जाम झाली. आता तुम्हाला दाखवते. हे बघा, मी हे फिरवलंय, तरी पण बघा पायंडा फिरवते तरी सुद्धा पायंडा फक्त फिरतोय. आपली मशीन पूर्ण जाम झाली. तर बघा, आपण जिथं बॉबिन लावतो ना, तर तो पार्ट पहिल्यांदा काढून घ्यायचा आहे, कारण त्याच्यात सर्व प्रॉब्लेम असतो. तर बघा, आपल्या मशीनमध्ये कशामुळे प्रॉब्लेम झाला माहिती आहे का? तर बघा, इथं धागा दिसतोय का? हा धागा सापडला होता. तर मी हे पूर्ण खोलून घेते आता ही काढून. तर बघा खोलला आहे आणि याचे वरचं आहे ना तर ते बाजूला काढलं आहे आणि बघा इथं धागा आहे जो की फसला होता. खूप सारा धागा निघाला त्यामधून आणि ते व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे आता आपल्याला. तर बघा मी इथं एकदम स्वच्छ व्यवस्थित क्लीन करून घे आणि बघा अशा ठिकाणी कुठं जर धूळ वगैरे बसली असेल तर ते सगळं व्यवस्थित साफ करून घ्यायचं. इथे मूवेबल पार्ट कोणते, तर त्यावरती ना मी आता ऑइल सोडून घेणार आहे. तर तुम्ही फिरवून बघा वाटल्यास मशीन, आणि मूवेबल पार्टवरती ना असं ऑइल सोडून द्यायचं. 2-3च थेंब सोडायचे, बट आता मी जास्त थेंब सोडते कारण माझ्या मशीनची ना भरपूर सारी मशागत होणार आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण आता झाले स्टिचिंग सुरू. आणि सर्व पार्ट होते तसे जोडून तर घ्यायचे. बघा, आता बघू शकता तुम्ही किती एकदम स्मूथ मशीन चालते माझी. तर माहिती युजफुल असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि इंस्टाग्रामवरती असाल तर फॉलो करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरत जाऊ नका. चला भेटू नेक्स्ट अजून कोणत्या तरी चांगल्या व्हिडिओमध्ये. बाय.